सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, पत्नीच्या डोळ्यासमोर पती, मुलगा आणि मुलीचा करुण अंत, 2 चिमुकल्या आणि वडिलांचा दुर्दैवी मृत्यू। छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावर आळंद गावाजवळ एक भीषण अपघात झालाय। हा अपघात ट्रक आणि दुचाकी यांच्यात झाला। या घटनेत एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू झाला तर एक महिला यामध्ये जखमी झाली आहे। अपघाताची तीव्रता इतकी होती की या घटनेत जागीच मृत्यू झालेल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबी आणावा लागला होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये वडील, मुलगा आणि मुलीचा मृत्यू झालाय। छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावर आळंद गावाजवळ हा अपघात झाला। सताळा गावाकडे वळण घेणाऱ्या मोटरसायकलला ट्रकनं धडक दिली। या घटनेत 3घांचा मृत्यू झाला तर अपघातात 1 जण जखमी झाले आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील या भीषण अपघातात वडील, मुलगा आणि मुलीचा मृत्यू झालाय। 10 वर्षाची मुलगी, 8 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झालाय। अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। ट्रक आणि दुचाकीचा हा अपघात एवढा भीषण होता की मृतदेह काढण्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागला। या घटनेत गोपाल मंगूसिंग चंदनसे वय 45, मुलगा रुद्र गोपाल चंदनसे वय 8 आणि मुलगी अनु गोपाल चंदनसे वय 10 यांचा जागीच मृत्यू झाला। तर गोपाल चंदनसे यांच्या पत्नी मीनाबाई गोपाल चंदनसे वय 40 या जखमी झाल्यात। छत्रपती संभाजीनगरमधील आळंद गावाजवळ झालेला हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये मृत्यू झालेल्या 3घांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागला। अपघाताच्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती। अपघातात ज्यांनी जीव गमावला ते 3घे जण या दुचाकीवरून प्रवास करत होते। त्या दुचाकीचा या अपघातात चेंदामेंदा झाला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, देव राजाळे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.